हिचकी हे एका पुरुषावर आधारित अख्खं गोष्ट होती. तेव्हा 3 नट आमच्याबरोबर काम करायला असे रेडी होते की चला आम्ही रेडीच आहोत. त्यातला एक होता आयुष्मान खुराना, दुसरा होता इम्रान हाशमी, जे इमॅजिनच कोणी करू शकत नव्हतं. इम्रान हाशमी कारण तेव्हाची इमेज ही किसिंग करणारा एक नट, तो हे करेल, तो एक होता. आणि तिसरा होता अभिषेक बच्चन. ते म्हणले एक मिनिट, समजा असं असेल की हे हिंदी फिमेल ओरिएंटेड किड, तर तुमच्या डोळ्यासमोर नाव काय? तर पटकन तोंडातनं नाव आलं विद्या बालन. जेव्हा इथे राणी मुखर्जी बसल्या होत्या बाजूला, राणी मुखर्जीने हे केलं तर काय वाटेल? सॉरी टू से, कारण त्यांची प्रेग्नन्सी जस्ट संपली होती, त्यामुळे वेट पुट ऑन केलं होतं त्यांनी मला सांगितलं एक काम करूया आपण, तुम्ही आता मेलचं फिमेल करा. आम्ही 1 महिना स्क्रिप्ट लिहायला घेतला, मेल टू फिमेल. स्क्रिप्ट वाचायला आलो, स्क्रिप्ट वाचलं आणि आम्ही राणी मुखर्जी यांना समोर बघितलं. आम्ही उडालेलो, कारण ज्या सिनेमात जेवढ्या बारीक झाल्या तेवढ्या त्या दिसल्या होत्या एका महिन्यात. म्हटलं कसं? तर तेव्हा त्यांनी सांगितलं की जेव्हा एखादी गोष्ट आम्हाला आवडते मग त्याच्यासाठी आम्ही काहीही करतो. सेम शाबासकीची थाप बीपीमुळे पण मिळाली होती की माणूस एकांकिका झाल्यानंतर रात्री 2 वाजता फोन करून आम्हाला सांगत होता की काल तुमची एकांकिका मी आणि माझ्या मुलाने प्रेक्षकात बसून बघितली आणि तोही हसत होता, मीही हसत होतो, सगळे हसत होते. घरी गेल्यावर त्याच्याबरोबर मी गप्पा मारल्या आणि गप्पा मारताना तो मला म्हणाला की बरं झालं बाबा तुम्ही माझ्याशी बोललात, कारण जर तुम्ही आज बोलला नसतात, कारण 4-5 दिवसापूर्वी त्याच्याकडे एक पॉन मॅगझिन मिळालं म्हणून सगळ्यांनी बोलणं टाकलं होतं. तर तो म्हणाला बोलला नसतात तर 2 दिवसांनी मी आत्महत्या करणार. जुन्या बंद झालेल्या वाचनालयात आज सगळंच होतं स्तब्ध. जुन्या बंद झालेल्या वाचनालयात आज सगळंच होतं स्तब्ध आणि गप्पपणे बसले होते आज पुस्तकातले शब्द. मनातल्या मनात म्हणत होते आता आपलं वाचलं जाणं कठीण आहे. मनातल्या मनात म्हणत होते आता आपलं वाचलं जाणं जरा कठीण आहे, कारण आजच्या पिढीसाठी वाचणंच थोडं कठीण आहे. धुळीच्या थराखालती दडलेली आमची कित्येक स्वप्न पडली आहेत. कोणी एकदा स्पर्श करावा म्हणून पानं अजूनही उघडी आहेत. कधी काळी बोटांच्या स्पर्शाने आम्ही जिवंत व्हायचो. कधी काळी बोटांच्या स्पर्शाने आम्ही जिवंत व्हायचो, डोळ्यातून मनात उतरून विचारांच्या घरात राहायचो. आज मात्र शांततेच्या भिंतीवर आमचेच प्रतिध्वनी आदळत आहेत आणि रिकाम्या कपाटात आठवणींचे पक्षी फडफडत आहेत. शब्दांना भीती मृत्यूची नसते. शब्दांना भीती मृत्यूची नसते, भीती असते ती विस्मरणाची. जगातून नाहीसे होण्यापेक्षा मनातून पुसलं जाण्याची. आम्हाला ना जाळलं तरी चालेल, पण आम्हाला वाचल्याशिवाय जाळू नका. एका जुन्या कवितेने तर हुंदका देत विचारलं, माझ्या ओळींवर कधीतरी रडणारे डोळे आता कुठे असतील? एका कादंबरीतील पात्र म्हणालं, मी अजूनही जिवंत आहे, फक्त कोणीतरी माझं पान उघडावं एवढीच शेवटची इच्छा. आणि संपूर्ण वाचनालयात एक अनामिक भीती पसरली होती, पुस्तकं संपण्याची नव्हे तर माणूस पुस्तकं विसरण्याची. कारण पुस्तकं कधी मरत नाहीत, ती फक्त वाट पाहत राहतात. कारण पुस्तकं कधी मरत नाहीत, ती वाट पाहत राहतात. माणसं मात्र जेव्हा वाचणं सोडतात तेव्हा हळूहळू स्वतःलाच विसरत जातात. चॅट जीपीटी सुद्धा लिहितं की, चॅट जीपीटी सुद्धा लिहितं म्हणून ते लेखन होत नाही, आणि एआय फक्त पानं भरतं म्हणून कोणी लेखक होत नाही. आणि त्या रात्री बंद वाचनालयाच्या अंधारात शब्द झोपलेच नाहीत. त्या रात्री बंद वाचनालयाच्या अंधारात शब्द झोपलेच नाहीत. ते शेवटच्या वाचकाची अजूनही वाट पाहत होते. जुना बंद झालेल्या वाचनालयातील आज सगळंच होतं स्तब्ध आणि गप्पपणे बसले होते आज पुस्तकातले शब्द. क्या बात है. वा. मगाशच्याही आपल्या बोलण्यात रत्नाकर मतकरींचा उल्लेख आला आणि त्यांचं किती वैविध्यपूर्ण लिखाण आहे, पण त्याचा जो एक परिणाम असतो प्रेक्षकांवरती होणारा म्हणा, वाचकांवर होणारा,
हा तुम्ही प्रत्यक्ष अनुभव त्याचा घेतलाय. तर तुम्हाला वाटतं कथाकथन स्पर्धेच्या निमित्त त्याविषयी. खरं तू जो प्रश्न विचारलास त्यात मी आणखीन एक प्रश्न निवडेल हं, आणेन असा, की कुठल्या कुठल्या अशा लेखकांचा आपल्या लेखनावर प्रभाव दिसतो, हं, ज्यातलं माझं कथेवर प्रभाव हा मतकरींच्या लेखनाचा खूप आहे. हं. जसं मी म्हणेन संवादांवर 2 जणांच्या लेखनाचा प्रभाव असेल किंवा मी खूप इन्स्पायर झालो होतो त्यांचं संवाद लेखनाचं शैलीमुळे. कौशल्य, हां. शैली. एक तर संजय पवार हं. आणि दुसरं नाव होतं वपू काळे. हां. म्हणजे वपुर्झा हे तोंडपाठ असल्यासारखं होतं, कारण मला एवढं आवडलं ते, की यार ही फिलॉसॉफी त्या संवादातनं आली पाहिजे, हे नेहमी वाटायचं. हं. अशोक नायगावकर हे त्यातलं एक नाव आहे, ज्यांनी कविता हो. वेगळ्या पद्धतीच्या कविता केल्या होत्या. नामदेव ढसाळ त्याचं नाव आहे. सो तसंच त्यातलं नाव आहे, दॅट इज मतकरी. मतकरी. कारण कॉलेजमध्ये असताना जेव्हा मी लिहितही नव्हतो, तेव्हा बाबा म्हणायचे, की "वक्तृत्व स्पर्धेत उतर." तर वक्तृत्व स्पर्धेत उतरायचो मी. पण कथाकथन स्पर्धा मला खूप वाटायची, की आपण केली पाहिजे हं, आणि त्याच्यासाठी मी मतकरी निवडले होते. पहिल्यांदा मी वाचलं, मतकरींचं साहित्य ते कथाकथन स्पर्धेसाठी हं, आणि त्याचा मला मोठा फायदा झाला, कारण मतकरींच्या बऱ्याचशा गूढकथा मला भयंकर आवडत आवडत होत्या आणि आवडायच्या. हं. सो तेव्हा मी नेहमी म्हणायचो, की गोष्ट ऐकताना समोरची माणसं दचकली, घाबरली, की तिथल्या तिथे रिझल्ट कळतो, की अरे बरोबर. सगळ्यांवर तो परिणाम दिसतोय आणि त्याचा ना मला फायदा गोष्ट रंगवण्यासाठी खूप झाला, हं. की मतकरींच्या गूढकथांमध्ये बघायला गेलं तर बऱ्याचशा कथांवर ओ हेनरी नावाच्या एका अ, ह्याचा प्रभाव आहे, प्रभाव. जो शेवटच्या क्षणी एक ट्विस्ट असतो. हां. पण मला कौतुक कुठल्या गोष्टीचं आहे, की मतकरींच्या कथा या ओ. हेनरींच्या कथेवर न आधारित काही असल्या, तरी त्याचं उत्तम मराठीकरण हे त्यांच्या इतकं कोणीही करू शकत नाही. आपल्याला शंका सुद्धा येत नाही, की ही परदेशी एक्झॅक्टली. म्हणजे वातावरणात आहे. त्याचं मूळ कुठेतरी बाहेर असेल याचा अंदाजही येत नाही. हं, इनफॅक्ट त्यांनी त्या इतक्या बेमालूमपणे आपल्या केलेल्या असतात, की आपण त्याच्याबरोबर वाहवत जातो. हं, आणि तोच एक महत्वाचा भाग आहे, दॅट इज माध्यमांतर. हं. की जेव्हा तुम्ही परकीय कुठल्यातरी गोष्टीला आपलंसं करता, तेव्हा तुम्हाला ते माध्यमांतर मतकरींचं माध्यमांतर मला हिचकी करताना उपयोगाला आलं. हां. कारण हिचकी पण मला वाटतं मुळात पुस्तकावरती हो. मुळात एकतर ना ही एक इतकी छान गोष्ट वाटते, की वाय-आर-एफ हे जेव्हा आपण बघतो आणि तिथे लेखक म्हणून एक मराठी नाव दिसतं आणि राणी मुखर्जीसारखी इतकी प्रथितयश अभिनेत्री, त्याची नायिका म्हणून आणि मुळातच हिचकी हा एक इतका अप्रतिम तुम्ही मगाशी जो शब्द वापरलात, इन्स्पायरिंग अतिशय प्रेरणादायी सिनेमा आहे आणि अलीकडच्या काळात असे सिनेमे या पठडीतले फार कमी घडलेत आणि वाय-आर-एफच्या तर इतिहासातच मला वाटतं मुळात कमी घडलेत. कारण एरवी रोमॅन्टिक सिनेमा त्यांचा करेक्ट, खूप पाहिलेला आहे. करेक्ट. तर हे एकतर फार अभिमान वाटतो, की वाह! आपला मराठी लेखक तिथे कुठेतरी झळकतो आहे. तर तो अनुभव कसा होता? हिचकीचा अनुभव हा बेस होता येलोवर. कारण हं. येलो आला तो एका डाउन सिंड्रोम मुलीवर हो. होता. स्पेशल मुलीवर मी म्हणेन. डाउन सिंड्रोम हा शब्द आपण नाही वापरला पाहिजे. एका स्पेशल मुलीवर होता. तिचं नाव होतं गौरी. गौरी. गौरी गाडगे. येलो बघण्याकरता सिद्धार्थ मल्होत्रा नावाचा डायरेक्टर आला होता, जो महेश लिमयचा मित्र होता. त्याने हं, बघितलं आणि त्याने म्हटलं, "मला हे 2 लेखकांशी बोलायचंय." हं, तो आम्हाला भेटला आणि त्याने आम्हाला सांगितलं, की "मी भयंकर इन्स्पायर झालो येलो बघून, तर माझ्यासाठी तुम्ही सिनेमा लिहायला का?" तोपर्यंत यशराजमध्ये नव्हतं काही. म्हटलं, "ठीक आहे." मग त्याने आम्हाला एक पुस्तक दिलं, ज्याचं नाव होतं इन फ्रंट ऑफ द क्लास. त्याचं म्हणणं होतं, "आपण ह्याच्यावर एक लंडन बेस्ड पिक्चर बनवतोय, जो हिंदी आहे." हं, आम्ही ते वाचलं आणि म्हटलं, की गरजेचं आहे लंडन बेस्ड होणं. हं, तर ते म्हणाले, की "हो, कारण मुळात सिद्धार्थ मल्होत्रा हा करण जोहरला असिस्ट करत होता तोपर्यंत." हं, हं, तर मी म्हटलं, "मी मी आमच्या दोघांचंही असं म्हणणं आहे माझं आणि गणेशचं, की तुम्ही प्लीज हे महाराष्ट्रात करा. लेखक म्हणून आम्ही म्हणाल तर हं, महाराष्ट्रात करा." आणि त्याने का माहीत नाही, पण ते ऐकलं. स्वतः मल्होत्रा असून सुद्धा हं, त्याचं म्हणणं होतं, "तुम्ही म्हणताय ना, चला महाराष्ट्रात कुठे? नाशिक. नाशिक. ओके." अख्खा हिचकी आम्ही लिहिला. कंप्लीट झाला लिहून स्क्रीन प्ले हं, आणि महेंद्र अँड महेंद्र तेव्हा फिल्म्समध्ये येत होतं हं, आणि महेंद्र अँड महेंद्रकडे वाचन झालं, आवडलं. तेव्हा 3 नट आमच्याबरोबर
काम करायला असे रेडी होते की चला आम्ही हं. रेडीच आहोत. त्यातला एक होता आयुष्मान खुराना, हं, हं. दुसरा होता इम्रान हाशमी. जे इमॅजिनच कोणी करू शकत नव्हतं. इम्रान हाशमी कारण तेव्हाची इमेज ही खूप वेगळी होती. किसिंग करणारा एक हं, नट. तो हे करेल, तो एक होता आणि तिसरा होता अभिषेक बच्चन. हं. पण म्हणजे हे मेल कास्टिंग आहे हे सगळं. मेल कास्टिंग आहे. हं, गंमत हीच आहे की हिचकी हे एका पुरुषावर आधारित अख्खं गोष्ट होती. हं, आणि अचानक एक दिवस मल्होत्रांचा फोन आला, की आपल्याला यशराजमधनं बोलावं कारण बाहेर न्यूज पसरली, की एक काहीतरी स्क्रिप्ट फिरतंय. हं, तर आदित्य चोप्रांनी भेटायला बोलावलंय. म्हटलं चला. गेलो आम्ही. आणि आश्चर्याची ही गोष्ट होती, की तेव्हा त्यांनी विचारलं, की तुम्हाला समजा हे आपण फिमेल केलं. हं, मुळात त्यांनी ते विचारलं, की नट कोण आहेत तुमच्याकडे? तर आम्ही 3 नावं सांगितली. हं, ते म्हणाले, "नाही, नाही, नाही, ते नको. ऋतिकला घेऊन करा, हं. आमिरला घेऊन करा." तर आम्ही म्हटलं, "यांच्या डेट्स तर पाहिजेत." ते नाहीच आहेत. ते म्हणाले, "नाही, नाही, डेट्स तर आमच्याकडेच असतात, त्यामुळे काही टेन्शन नाही. तुम्हाला कोण पाहिजे सांगा, आपण करू. आम्हाला गोष्ट आवडली आपण करतोय." हं. आणि ते म्हणाले, "1 मिनिट. समजा असं असेल, की हे हिंदी फिमेल फिमेल ओरिएंटेड ओरिएंटेड केलं, केलं. हं, तर तुमच्या डोळ्यासमोर नाव काय आहे?" हं, तर पटकन तोंडातनं नाव आलं विद्या बालन. हं. जेव्हा इथे राणी मुखर्जी बसल्या होत्या बाजूला, मी बघितलंच नव्हतं त्यांच्याकडे. शी इज राणी मुखर्जी. तर त्यांनी असं एकमेकांकडे बघितलं. तेव्हा माझं बघितलं, कोण आहे? अरे राणी मुखर्जी. आणि राणी मुखर्जी समोर मी विद्या बालनला प्रमोट करतोय. तर आता काय करा बरं आम्हाला तिघांनाही असं झालं, की पडलोय तोंडावर. आता काय करायचं? हं, हं, तर ते हसले आणि म्हणाले, की "ओके, हां, नाही विद्या चांगलंच करेल. राणी मुखर्जीने हे केलं तर काय वाटेल?" हं, चांगलंच होईल, पण काय आहे ना, त्या आता जशा दिसतायत, सॉरी टू से कारण त्यांची प्रेग्नन्सी जस्ट संपली होती. त्यामुळे वेट हं, पुट ऑन केलं होतं त्यांनी. हं, त्या त्या व्यक्तिरेखेत त्या आता आम्हाला दिसत नाहीयेत, पण हं. बाकी अभिनयाच्या बाबतीत काही प्रॉब्लेम हो. नाही. तर त्यांनी मला सांगितलं, "एक काम करूया आपण. तुम्ही आता हे मेलचं फिमेल करा. हं, आपण एका महिन्याने परत वाचन ठेवू आणि तोपर्यंत मी बघते याच्यात किती फिट होऊ शकते ते आणि मग तुम्हीच ठरवा. आपण तुमच्यावरच ठेवू. इट्स नॉट कंपल्शन ॲट ऑल. विद्या बालन, विद्या बालन. जे तुम्हाला वाटतंय ते आपण करू." हं, आम्ही 1 महिना स्क्रिप्ट लिहायला घेतला, मेल टू फिमेल. स्क्रिप्ट वाचायला आलो. स्क्रिप्ट वाचलं आणि आम्ही राणी मुखर्जी यांना समोर बघितलं. आम्ही उडालेलो कारण ज्या सिनेमात जेवढ्या बारीक झाल्या तेवढ्या त्या दिसल्या होत्या. एका महिन्यात. एका महिन्यात. तर म्हटलं कसं? तर तेव्हा त्यांनी सांगितलं, की जेव्हा एखादी गोष्ट आम्हाला आवडते, मग त्याच्यासाठी आम्ही काहीही करतो. हं, तर त्यातलं हे काहीही करणं होतं, हे स्क्रिप्ट आम्हाला करायचं आहे. आता पुढची गंमत. झालं सगळं, सगळं छान. बऱ्याच आपल्याकडे चर्चा असते, की आपल्याला मराठी अ, लोकांना तिकडे डावललं जातं किंवा हं, तिकडे एक जब्बूगिरी चालते, जब्बूशाही, झुंडशाही चालते वगैरे. हं, माहीत नाही, पण मला आणि गणेशला अत्यंत वेगळा अनुभव होता. हिचकीचं जेव्हा आम्ही काही महत्त्वाचे सीन्स लिहीत होतो, तेव्हा आदित्य चोप्रांनी सांगितलेलं, "हे मला मराठीत बोलून दाखवा." हं. मराठीत नाही, लिहून मराठीत आणा. हां, मराठीत लिहा आणि मराठीतच वाचूया आपण. वाचूया. तर आधी आम्हाला वाटलं आम्हाला हिंदी येत नाहीये, हं, म्हणून असं आहे का? हं, तर मी म्हटलं, "नाही, पण आम्ही हिंदी लिहितो." म्हणाले, "नाही, नाही, तुम्ही हिंदी चांगलंच लिहिता, त्याच्याबद्दल मला म्हणायचं नाहीये. पण मला हे मराठीत ऐकायचंय. सगळे डायलॉग्स." हं, म्हटलं, "ठीक आहे. का पण म्हणजे नाही फक्त का म्हणजे काय?" ते म्हणाले, "माझा ना लेखकांवर भयंकर विश्वास आहे." ते बोलले आणि जेव्हा एखादा प्रादेशिक लेखक स्वतःच्या भाषेत लिहितो ना, तेव्हा तो जेवढ्या इम्पॅक्टफुली लिहू शकतो, तेवढा तो दुसऱ्या भाषेत इम्पॅक्टफुली नाही लिहू शकत. हं, आणि माझ्यासाठी तो इम्पैक्ट महत्वाचा है। ट्रांसलेटर तो हमारे 10 मिल जाएँगे, उसका टेंशन नहीं है। हं. लेकिन वो भाव अगर उसमें आया नहीं ना, तो वो पहुंचेगा ही नहीं। वाह! मी म्हटलं, "पण तुम्हाला मराठी कळतं?" ते म्हणाले, "मला मराठी कळतं. काही काळजी करू नका, तुम्ही घेऊन या." आणि आम्ही ते सगळे मराठीत वाचले होते आणि ज्याच्यावर सांगितलं, की हे मला हवंय. हं, कारण मला ना तो भावनांनी लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. कारण माझ्यासाठी ही फिल्म ही इतर बाकीच्या सगळ्या वाय-आर-एफच्या फिल्मपेक्षा खूप वेगळी आहे. माझ्या हं, खूप जवळची आहे. हं, कारण काहीतरी त्या फिल्ममध्ये असं आहे, जी फिल्म मला टच करून गेली आणि राणी मुखर्जींना टच करून गेली. फिल्म सुरू व्हायच्या म्हणजे ज्या दिवशी रिलीज होती त्याच्या 1 दिवस आधी
आमचं बोलणं झालं होतं आणि हं. घाबरलो होतो खूप. म्हटलं की समजा पडली तर, कारण त्याच्यात काही मोठे लोकेशन्स नव्हते. काय अशी सॉलिड वारा नाही, की असं काही गाणी नाही, काय शाहरुख खान नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. पडली-बिडली तर? आम्ही म्हणलं की जर पडली तर सॉरी हां, कारण आमच्यापासून सुरुवात झाली हं. आणि खूप इज्जत जाईल म्हणजे. तर ते म्हणाले, "ठीक आहे, उद्या सकाळी ये तू, आपण बोलू." 11 वाजता आपली रिलीज होईल फिल्म. हं. दुपारपर्यंत आपण बोलू म्हणून. म्हटलं, "ठीक आहे." तर ते म्हणाले, "अभिनंदन." दुपारी 2 वाजता त्यांनी केले. म्हटलं, "काय?" "तो आज से प्रॉफिट शुरू हो गया." तर म्हटलं, "म्हणजे?" "हां, आपली रिकव्हर झाली. 12 ते 2 मध्येच रिकव्हर झाली फिल्म." ते म्हणाले, "वाय-आर-एफच्या इतिहासात इतकी स्वस्त फिल्म आम्ही बनवलीच नव्हती." कारण 17 कोटीच्या बजेटमध्ये बनलेली फिल्म होती. हं. त्यांचं म्हणणं होतं, "आमचं बजेटच 150 ला सुरू होतं. 17 तेव्हा कोटी रिकव्हर व्हायला किती वेळ लागणार?" जेव्हा तुम्ही गोष्ट वाचली, हं. म्हणजे सिनेमा वाचला ना, आमच्याबरोबर जी टीम बसलेली होती त्यांनी सांगितलं, की बजेट ही 100 कोटीची असती तरी चाललीच असती. हं. पर ये करो बिकॉज ये उसमें सोल है. हं. तर तेव्हा ते म्हणाले, की त्यामुळे आम्ही त्या दिवशी फायनल केलं होतं, की ही कुठल्या दिवशी रिकव्हर होईल आणि आम्हाला माहिती होतं ही पहिल्या 2 दिवसात रिकव्हर होईल. तर पहिल्याच दिवशी झाली. इथून पुढे जो आहे तो आता प्रॉफिट. आमच्या सुदैवाने, नशिबाने चायनामध्ये 200 कोटीचा बिझनेस हिचकीने केला बापरे! आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, म्हणजे त्याची एक सक्सेस पार्टी वगैरे असते, हं. तेव्हा पण त्यांनी सांगितलं. इनफॅक्ट राणी मुखर्जींनी कलर्सच्या कार्यक्रमात अवधूतचा मला फोन आला होता, हं. की "अंबर, राणी मुखर्जी आली आणि ती आता एक वाक्य बोलली हं. तर मी ते रेकॉर्ड करून तुला पाठवलंय तुझ्याकडे ठेव म्हणून." तर ते वाक्य होतं, की "अंबर आणि गणेशने माझ्यासाठी फिल्म लिहिली. हे मी माझं भाग्य समजते, की त्यांनी ही फिल्म माझ्यासाठी लिहिली म्हणून." तर अवधूत मला अंबर हे इतकं मोठं आहे. हं. सो हिचकीने ना तो एक कॉन्फिडन्स दिला होता, की असं नाहीये, की सगळ्या मराठी लोकांवर तिकडे अन्यायच होतो. म्हणजे बरोबर. निदान तेव्हा तरी असं काही घडलं नव्हतं. हं. खूप आदर. इनफॅक्ट त्यांनी आणखीन एक फिल्म आम्हाला तेव्हा ऑफर केली होती, की त्याच्यावर अर्थात कारण ते आमचं स्क्रिप्ट नव्हतं, कोणाचं तरी स्क्रिप्ट होतं. अजून ते झालं नाही. पण तेव्हा मात्र त्यांनी सांगितलं होतं, की पहिल्यांदा मराठीतच लिहा. हं. कारण तिथे तुमचं ते बलस्थान आहे. बरोबर. तुम्ही जे फटकारे त्याच्यात माराल ना, ते कदाचित हिंदीमध्ये इकडे 6 बसणार असेल, तर इकडे 4 बसेल. हं. आणि त्यांचं म्हणणं आहे, आम्ही सगळ्या प्रादेशिक लेखकांच्या बाबतीत हेच करतो. म्हणजे माझ्यासमोर जर एक बेंगोली रायटर बसला असता, त्याला सांगितलं असतं बंगालीत लिही. हं. काही हरकत नाही. पण ही मातृभाषेची ताकद आहे आणि ती येस, ओळखणं येस. याच्यामध्ये त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि हुशारी म्हणूया. खूप मी म्हणेन तेच, की म्हणतात, की मराठीवर अन्याय होतो, मराठीवर अन्याय होतो. पण हिचकीच्या बाबतीत तो अन्याय नाही झाला. हं. म्हणजे इनफॅक्ट खूप अभिमान वाटला तेव्हा, की जेव्हा ते म्हणाले, की "तुम लोग थिएटर करते हो ना?" हं. तर आम्ही म्हटलं, "हो." म्हणाले, की तो अंदाज येतो. ज्यांनी थिएटर केलेले लेखक आहेत ना, त्यांच्या तो मराठी थिएटर, मराठी ही त्यांच्या ज्या पद्धतीने समोर येते, हं. सो तिथे आम्हाला कळतं, की तुम्ही किती जबरदस्त आहात. ही परत आपल्याविषयीची इतरांची दृष्टी काय आहे हे पण यातून आणि नक्कीच परत, कळतं. परत ना त्याचं श्रेय परत त्या सगळ्या लेखकांना आहे, हं. ज्यांनी आमच्या डी-एन-एमध्ये, ब्लडमध्ये मिसळून. वास्तव्य केलं. खरं. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपल्याकडे इतकं साहित्य आहे, इतके थोर साहित्यिक होऊन गेलेत, आत्ता लिहिणारी इतकी चांगली मंडळी आहेत. अनेकदा मराठी सिनेमा बघताना असं वाटतं, की अरे किती छान विषय होता. पण त्याला तो न्याय मिळाला का? किंवा असंही होतं, की अरे सिनेमा किती चांगला होता, पण माझ्यापर्यंत पोहोचलाच नाही. तर ही जी मराठी सिनेमाच्या बाबतीत काहीशी एक बोंब म्हणूया, ती आहे. तर ते काय? कारण आता तुम्ही दोन्हीचा अनुभव घेतल्यानंतर काय वाटतं, की हिंदी आणि मराठीची तुलना केली तर? मला असं वाटतं, की ना सिनेमा बनवण्यात आपण कुठे चुकतोय का? तर ते नाही चुकत आहोत. कारण हं, उलट मी म्हणेन, की गेल्या 5-10 वर्षांमध्ये जे दिग्दर्शक आलेत ना, तर ते दिग्दर्शक आणि इव्हन आत्ता सुद्धा काही चांगल्या फिल्म मेकिंग स्कूल्समध्ये शिकून आलेले दिग्दर्शक आहेत. टेक्निकली कोणी मागे नाहीये. हं, कधी-कधी मला असं वाटतं, की फिल्म आपण माउंट कशी करतो ना, त्यावर खूप गोष्टी डिपेंड आहेत. हं, जितकं फिल्म मेकिंग इम्पोर्टंट आहे, तितकंच फिल्म मार्केट करणं पण इम्पोर्टंट आहे. हं, जोपर्यंत तुमचा टीझर तुम्हाला टीज करत नाही आणि ह्याची गरज निर्माण करत नाही, की मला हा सिनेमा बघितला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला आग लागत नाही, की मला हे बघितलं पाहिजे. हं, दुसरी गोष्ट, जसं आपण म्हणतो बाहुबली,
किंवा असे काही सिनेमे की जे तुम्ही ना भव्य पडद्यावरच बघून छान वाटतात. हां. ते तुम्हाला छोट्या पडद्यावर दिसतात का दिसतात, पण त्यात ती बघायची गंमत नाही. हं. कधी-कधी मला असं वाटतं, की इतका मोठा भव्य जो सिनेमागृहात बघायला पाहिजे, असा सिनेमा बनण्यासाठी डेफिनेटली बजेट नावाची गोष्ट हं. खूप महत्त्वाची असते. म्हणजे एक कांतारा चालतो, जो प्रादेशिक सिनेमा असतो, पण तो चालतो तेव्हा तो थ्रूआउट सगळ्या लँग्वेजमध्ये चालतो. बरोबर. त्याच्यामुळे रिकव्हरी खूप पटापट होते आणि हं. तुम्हाला एक बळ मिळतं, की आपल्याला आपण करतोय त्यातनं रिकव्हरी आहे. हं. आणि आत्ता झालं की सिद्ध. मला वाटतं राजा शिवाजी, रितेश देशमुखांनी जो सिनेमा केला, तो हिंदीमध्ये सुद्धा केला, मराठीमध्ये सुद्धा केला. 120 कोटी गाठण्यासाठी हं. तुम्हाला ह्या बाकीच्या भाषांमध्ये पोहोचणं फार गरजेचं होतं. रादर हिंदी लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, कारण पॅन महाराष्ट्र आणि पॅन इंडिया यात फरक हं. पडतो. हं. सो मराठी बनवणारे अजिबात कुठे कमी नाहीयेत. पण कधी-कधी मला असं वाटतं, विकताना मात्र आपण लोकांपर्यंत तितक्या सक्षमपणे घरात बसलेल्या किचनमध्ये काम करणाऱ्या एका गृहिणीला मराठी डेली सोपमध्ये जेव्हा काहीतरी चालू असतं ना, तेव्हा तिचे कान इथे असतात आणि ते हं. सांगतात, की "अच्छा हे चाललंय का? अच्छा, अच्छा. हं. काय चाललंय? बघ गं पुढे." तर ते जितक्या प्रभावीपणे आदळतं ना येऊन डोक्यावर, हं. तेवढं आदळत नाही मराठी सिनेमा ती गरज म्हणून. बरोबर. सो मला तोच एक भाग वाटतो, की कधी-कधी ते जर ते आदळायला लागलं, हं. लोकांना जागं करायला लागलो आणि लोकांना गरज निर्माण केली, की येऊन बघा, तर कदाचित हे समीकरण आणि रेशो उलटा होईल. आणि तुम्ही आत्ता जसं म्हणालात तसं त्याचं बाजारपेठ त्याची अधिक हो, मोठी झाली, हो. तर ही आर्थिक गणितं कदाचित सांभाळणं आणि मग 100 विषयाला न्याय देणं 100% हे जास्त मला येलो विषयी जाणून घ्यायचंय. कारण येलो एक मला वाटतं असा सिनेमा होता, की ज्याने एकतर अमराठी प्रेक्षकांना सुद्धा खेचून आणलं आणि एक इतका मोठा एक्सपेरिमेंट की एक स्पेशल सिंड्रोम असलेली मुलगी काम करते आहे सिनेमामध्ये. मला वाटतं अशा पद्धतीचा फार क्वचित झाला असेल प्रयोग. आपल्याकडे मला वाटतं आम्ही असू लाडके नावाचा सिनेमा केला होता. हं. आय थिंक अभिराम अभिराम भडकमकरांनी केला होता भडकमकरांनी. तो. आणि त्याच्या आधी मला वाटतं असा असा चौकट राजा, चौकट राजा. जो दिलीप प्रभावळकरांनी केला होता. पण दिलीप प्रभावळकरांनी भूमिका साकारली होती. हं. आम्ही असू लाडकेमध्ये सुद्धा काही मुलं होती जी स्पेशल होती. येलो हा माझ्या आणि गणेशच्या आमच्या लेखन कारकिर्दीतील असा सिनेमा आहे, ज्या सिनेमाने ना अ, मी म्हणेन की आम्हाला ना आपण कोणाच्या तरी जगण्यासाठी खूप महत्वाचं काम केलंय, अशी शाबासकी आम्हाला त्या सिनेमाने दिली. हं. गौरी गाडगीळ येलोचं पूर्णपणे खरं तर श्रेय जातं रितेश देशमुख, उत्तुंग ठाकूर ज्याने हं. बालक पालक प्रोड्यूस केला होता आणि महेश लिमये डायरेक्टर. हं. महेशचा पहिला सिनेमा. येलो येण्याच्या आधी असं झालं होतं की आत्ता जो जग्गू एंड ज्युलिएट हं. ज्याला बरेच पुरस्कार मिळाले राज्य पुरस्कार. सो तो तयार होता लिहून आमचा. हं. पण माझं आणि गणेशचं म्हणणं होतं महेशला, की "तू येलो कर पहिल्यांदा." आणि आम्ही त्याला एक ढाचा ऐकवला, की असं काहीतरी डोक्यात आहे. म्हणलं, "आहे चांगलं, पण सॅड असतात रे. म्हणजे हं. खूप सॅड आहे ते. आपण सॅड नको करूया." मी म्हटलं, हं. "करेक्ट. आपण येलो करताना, आपण स्पेशल मुलांवर सिनेमा करताना सॅड करायचाच नाही. हं. आपण तो इन्स्पायरिंग करू, सॅड नाही." हं. म्हटलं, "डन." मग अभिनेत्री कोण? तर त्याने मुक्ताला कास्ट केलं होतं. सांगितलं होतं, की मुक्ताला तू कर म्हणून. हं. म्हटलं, "ठीक आहे." पण आमचं म्हणणं होतं, एकदा त्या मुलीला भेट ना, ज्या मुलीवर आपण ही गोष्ट लिहितोय, कारण एक इतकंसं कात्रण पेपरला आलं होतं हं. आणि ते कात्रण होतं एका मुलीने स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारताला सिल्व्हर मेडल आणलं स्विमिंगमध्ये आणि तिचं कौतुक करायला एकही पत्रकार तेव्हा विमानतळावर नव्हता. आणि आम्ही म्हटलं, "यार, ह्याच्यावर काहीतरी करूया" आणि जाऊन भेटलो आम्ही. आम्ही साधारण 2 ते 3 महिने तिच्याकडे जात होतो. मी, गणेश, आमचा मित्र होता पराग ओझा, तो, श्रीपाद जोशी. आम्ही सगळे तिच्याकडे जाऊन तिच्याशी गप्पा मारायचो, तिच्याशी बोलायचो, तिच्याकडनं गोष्टी काढायचो. मग तिला हळू-हळू सिनेमॅटिक वावरायचं कसं, कॅमेरा-बिमेरा हे सगळं आम्ही तिला सांगत होतो. कारण आमची भयंकर इच्छा होती ही मुलगी दिसली पाहिजे. हं. आणि महेशला म्हटलं, "महेश, एकदा भेट. जर तुला नाही वाटलं ना, तर तू म्हणशील ते." हं. महेश तिला पुण्यातला मला वाटतं निळू फुले टँक आहे. त्या टँकवर भेटला आणि 5व्या मिनिटाला त्याने सांगितलं हीच.
काय वाटेल ते झालं तरी हीच. आम्ही रितेश देशमुखांना विचारलं तर मला तुम्ही घ्याल तो निर्णय. हं. ही डन. मला काही फरक पडत नाही. मला हे आवडलंय, मी हे करतोय. वाह! येलोने इतक्या गोष्टी बदलल्या तेव्हाच्या. हं, हं. एक तर पहिली गोष्ट गौरीच्या आईचं म्हणणं होतं, की आम्ही तिला स्पर्धेत का आणलं होतं? कारण उद्या जर ती हरवली ना, हं, तर कदाचित पुण्यातल्या वस्तीतल्या माणसांना माहिती असेल ही गौरी गाडगे आहे. तिला एक बक्षीस मिळालं तर. हं. मग त्याच्यानंतर आम्ही स्टेट लेव्हलवर खेळलो. मग त्याच्यानंतर नॅशनल लेव्हलवर खेळलो. पण या सिनेमामुळे ना आम्ही आता निश्चिंत झालो कारण अख्ख्या पुण्याला गौरी गाडगे कोण आहे ते कळलं. कुठेही हरवली ना, तर तिला परत आणतील. आणि हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. अनेक हं. डॉक्टर्सने फोन करून सांगितलं, की आमचं मूल आता 12-13 वर्षाचं आहे आणि 2 वर्षाचं असल्यापासून आम्ही साखळीने बांधत होतो. हा सिनेमा बघताना डोळ्यात पाणी का आलं? कारण आपण मूर्ख आहोत. डॉक्टर असून आपल्याला हे कळत नव्हतं, की पाणी हे तुमचं ब्रेन स्थिर करतं हं. आणि ज्याच्यामुळे आज कौतुकाची गोष्ट, की त्याच्यानंतर गौरी एस-पी कॉलेजमध्ये नॉर्मल मुलांबरोबर शिकली आहे. एस-पी वाह! कॉलेजच्या प्रिन्सिपलचं कौतुक, की त्यांनी सांगितलं परत इम्पॅक्ट ऑफ सिनेमा, हं. की त्यांनी सांगितलं, की तिला शिकू दे. तिचा आयक्यू जो आहे ना त्यांच्याबरोबर तिला येऊ दे इतर मुलांबरोबर. आम्ही ना 36% मिळवणाऱ्या मुलांना सांगू, की एक स्पेशल मुलगी सुद्धा शिकून आणि तिला मला वाटतं 50च्या जवळपास टक्के होते. हं. सो त्याच्यानंतर ती मला वाटतं पॅन्टालूनमध्ये कामाला लागली होती. का कुठल्यातरी एका आउटलेटमध्ये. पण महत्त्वाचा मुद्दा हा, की त्या सिनेमामुळे आम्हाला खूप बरं वाटलं, की आम्ही कोणाला तरी पायावर उभं केलं. खरं आणि ते आणि तो एक विचार दिला. आईचं तेव्हा म्हणणं होतं, की ज्यावेळेला इम्पॅक्ट ऑफ सिनेमा किती मोठा असतो, की जेव्हा जेव्हा ती जिंकली, तेव्हा एकही पत्रकार तिकडे नव्हता. हं. ऑन द कॉन्ट्ररी म्हणजे हे खरंच आपण ठेवलं पाहिजे, की जपान, कोरिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया इथले 10-10 पत्रकार तिकडे हजर होते. स्पर्धेच्या ठिकाणी. स्पर्धेच्या ठिकाणी तिथली घडलेली प्रत्येक गोष्ट जेवढं आपल्याकडे नॉर्मल ऑलिम्पिक्स आणि आय-पी-एल हं. लोकांपर्यंत पोहोचतं, तेवढ्याच प्रभावीपणे त्यांची माध्यमं ह्या स्पेशल मुलांना सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवतात. पण आपल्याकडनं तिकडे कोणीही नव्हतं. पण सिनेमा आल्यानंतर मात्र तिची मुलाखत घ्यायला अख्खी गल्ली पत्रकारांनी भरली होती. वाह! सो आमच्यासाठी रादर त्यांनी म्हटलं, की आम्हाला हे अनइमॅजिनेबल होतं, हं. की इतके पत्रकार गौरीला भेटायला आलेत. खरं. त्याच्यामुळे येलो हा आमच्यासाठी खूप महत्वाचा भाग होता लेखक म्हणून. हं. सेम शाबासकीची थाप बी-पीमुळे पण मिळाली होती, की हं. माणूस एकांकिका झाल्यानंतर रात्री 2 वाजता फोन करून आम्हाला सांगत होता, की काल तुमची एकांकिका मी आणि माझ्या मुलाने प्रेक्षकात बसून बघितली आणि तोही हसत होता, मीही हसत होतो, सगळे हसत होते. घरी गेल्यावर त्याच्याबरोबर मी गप्पा मारल्या आणि गप्पा मारताना तो मला म्हणाला, की "बरं झालं बाबा तुम्ही माझ्याशी बोललात. हं. कारण जर तुम्ही आज बोलला नसतात" कारण 4-5 दिवसापूर्वी त्याच्याकडे एक पॉन मॅगझीन मिळालं म्हणून सगळ्यांनी बोलणं टाकलं होतं. तर हो. तो म्हणाला, "बोलला नसतात तर 2 दिवसांनी मी आत्महत्या करणार होतो." आई गं! सो कधी-कधी आपल्या हातून काहीतरी असं लिहून घेतो देव हं. आणि आपल्याला सांगतो, की गरज आहे, तुझी गरज आहे हे लिहायला आणि ह्याच्यासारखे आशीर्वादच दुसरे नाही, की कोणाला तरी आपण प्राण वाचवलेत. एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे तो हा, की आपण संगीत क्षेत्रामध्ये ऐकतो, की संगीतकारांच्या जोड्या असतात. शंकर जयकिशन पासून लक्ष्मीकांत प्यारेलाल कितीतरी नावं, अनिल अरुण मराठीतलं नाव घेते. पण लेखकांच्या जोड्या म्हणजे आता सलीम जावेद एक नाव मला आठवतं आहे. पण हे फार अपवादात्मक अशी नावं आहेत. तुम्ही आणि गणेश पंडित यांनी इतकं एकत्र काम केलं, तर हे कॉम्बिनेशन कसं जुळतं? कारण लेखक एकत्र कसं काम करू शकतात असा प्रश्न पडतो. कधी-कधी ना त्याच्यासाठी एक बॉन्डिंग लागतं. म्हणजे हं, गणेश हा माझ्या बाबांकडे यायचा. अ, तो माझ्यापेक्षा 6-5 वर्ष मोठा आहे आणि तो तो जेव्हा इंटर कॉलेजिएट करायचा तेव्हा बाबांकडे तो गाईडन्ससाठी यायचा. हं, सो तेव्हा गणेशला घरी येताना मी बऱ्याचदा बघितलंय. तर त्याच्या बऱ्याचशा एकांकिकांमध्ये कल्पना एक आविष्कार अनेकला वगैरे. तर बाबा गाईडन्स द्यायचे, की असं कर, तसं कर वगैरे. तर झालेलं असं होतं, की आम्ही एकत्र मी एक एकांकिका लिहिली होती, लव्ह अँड द ब्लाइंड नावाची आणि माझ्याकडे डिरेक्टर नव्हता. हं. आणि गण्या मला आमच्या इकडे शांतिवन म्हणून आहे तिकडे भेटला. म्हटलं, "गण्या" बरं गण्या हा उत्तम दिग्दर्शक आहे, उत्तम नट आहे.
हम्म. आता तो तुंबाडची मंजुळामध्ये वगैरे दिसतोय, पण गण्यात 2 वेळेला सवाई लेखक आहे, सवाई अभिनेता आहे. हो. तो सवाई दिग्दर्शक पण होता मला वाटतं. बोंबिलवाडीमध्ये त्याने उत्तम काम केलं होतं. तर गण्याला म्हटलं तू डिरेक्ट करशील? हम्म. तर गण्या मला ना थोडे पैसे पाहिजेत. मी म्हटलं किती? तर तो मला की ₹4000. बरं तू एकांकी करशील? तर तो मला तू 4000 देशील? मी म्हटलं मी नाही देणार, पण कॉलेज देईल. कॉलेज 4000 देईल? तर मी कॉलेज देईल ना 4000, काय नाही देणार? म्हणतो अरे अंबर, माझ्या आतापर्यंत एकांकिका इन्क्लुडिंग एंट्री फी ₹150 वगैरे होते रे. काहीच नव्हतं माझ्याकडे. 4000 देतं कॉलेज आजकाल? म्हटलं देतील ना. गेल्या वेळेला त्यांना मी बक्षीस मिळवून दिलं. मग कॉलेजला घेऊन गेलो. कॉलेज सांगितलं हा डिरेक्ट करेल, ह्याला 4000 द्यायचे. त्यांनी काढून दिले. मला अंबर एकांकिका लिहिली. मी म्हटलं हो ही एकांकिका आहे. काय नाव आहे? लव्ह अँड द ब्लाइंड. काय गोष्ट? म्हटलं अशी अशी आहे. झाली आली फायनलला आली. गड्या असं बोलू नको. बसवायची अजून ती. हा बसली काय टेन्शन घेऊ नको. आली फायनलला आली रे. फायनलला आली. जर मी सांगितलं ना फायनलला आली. म्हटलं बरं मग आता कसं बसवणार? तुम्हाला कधी आहे? मी म्हटलं 10 दिवसांवर. 10 दिवस? अरे पुढची अँटी करू आपण तेवढ्यात. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर गण्या गायब झाला. त्याच्यानंतर गण्याला फोन करून गण्या फोनच लागत नाही. गण्या असं काय करतोय? मग विचारलं तर बोंबिलवाडीच्या दौऱ्याला गेलेला. 2 दिवस होते एकांकिकेला फक्त. आणि गण्याचा फोन लागला. गण्या कुठेस तू? अरे 2 दिवसावर एकांकिका. मला किती? अरे 2 दिवस. गण्या यार असं नको करू. गण्या मला हे बघ 2 दिवस आहेत ना, म्हणजे 4 दिवस आहेत. तुला अरे 2 दिवस आहेत, 4 नाही. ऐकू नाही काय ते? तुम्हाला 2 ना, 2 दिवस आणि 2 रात्र असे करून 4 आहेत ना. एकांकिका मी काय बोललो फायनलला येणार, आणि जेन्युइनली ती एकांकिका त्याने फायनलला आणली. पण त्याच्यासाठी एक चांगला दिग्दर्शक, एक तर तो खूप चांगला दिग्दर्शक आहे. सो ते कॉम्बिनेशन असं जमलं की तेव्हा आम्हाला एक कॉन्फिडन्स आला की आम्ही एकत्र काम केलं तर कुठल्याही परिस्थितीत आम्ही एकत्र काम करू शकतो. असं बरेचदा झालेलं आहे की खूप मालिका आम्ही एकत्र लिहिल्या, तर आमचे सीन कळायचे नाहीत की कुठले त्याने लिहिलेत, कुठले मी लिहिलेत. सो तेव्हा आपण म्हणतो ना की जोडी तयार होते. ती जोडी तयार झाली की जिथे आम्ही दोघं जण मिळून कधी कधी 3 मालिका लिहिल्या आहेत. कधी कधी नरेशन्सला तो जायचा, कधी कधी मी जायचो. मग आम्ही ठरवून घेतलं की कथा मी लिहिली तर पटकथेचा पहिला ड्राफ्ट तो लिहिल. मग त्याच्यावर संस्कार मी करेन, तोपर्यंत त्याच्यावरचे डायलॉगचा फर्स्ट ड्राफ्ट तो लिहिल. मग त्याच्यानंतर मी परत करेन, कधी व्हाईस वर्सा उलट. आणि मग आम्ही एक्सपेरिमेंट करायला लागलो की दोघांनी वेगवेगळ्या पद्धतीने कथा खुलवूया. पण बऱ्याचदा असं व्हायचं खुलवलेल्या 2 वेगवेगळ्या पद्धतीच्या कथा सुद्धा जवळ सारख्या असायच्या. सो तेव्हा वाटलं की हे वर्क होत आहे, आणि मग ते वर्क व्हायला लागलं. कारण मग येलो एकत्र लिहिला, बालक हा बीपी एकांकिका बसवण्यात पण गण्या बऱ्यापैकी होता. गणेशचं नाव दिग्दर्शक म्हणून नाही आहे त्यात. कारण गण्या म्हणाला की नाही माझं नाव ठेवू नका, असं चालणार नाही, कारण ऑलरेडी तो प्रथितयश लेखक दिग्दर्शक होता, तेव्हा नट होता. पण त्याच्यानंतर मात्र प्रत्येक ह्याला म्हणजे ती एक जोडी बनली. अजूनही आम्ही एकत्र काम करतो. बरेच जण विचारतात तुम्ही स्प्लिट झालात का, वेगळे झालात का, हल्ली दिसत नाही वगैरे. कारण गण्या आता स्वतः अभिनय पण करतो. सो अभिनयात अंबर गणेश असं नाही होऊ शकत. त्यामुळे मी म्हटलं तू करतोयस अभिनय तर कर. जेव्हा असं होतं की बरेच निर्माते असे आहेत की ते मला अप्रोच होताना म्हणतात आपल्याला गणेश पण एकत्र पाहिजे, किंवा त्याला अप्रोच होताना म्हणतात आपण तुम्ही दोघं एकत्र पाहिजे. जसं आम्ही आता एक विपुल मेहतासाठी फिल्म लिहिली, जी ती दोघांनी एकत्र बऱ्याच दिवसांनी एकत्र येऊन लिहिली. पण ते खूप सोपं होतं आम्हाला. आमचं ट्युनिंग इतकं छान असतं की त्यामुळे तो कुठेही जगात असला आणि मी कुठेही जगात असलो तरी आम्ही ठरवून घेतो की या दिवसापर्यंत आपल्याला या पेजवर पोहोचायचंय, की आम्ही ते पोहोचतो. आणि त्यामुळे उगाच एक नतद्रष्ट प्रश्न विचारते की वाद नाही का होत कधी 2 क्रिएटिव्ह माणसं एकत्र काम करतात? कधी कधी वाद होतो, नाही असं नाही. पण ते वाद त्या चांगल्या गोष्टीसाठी असतात, हेही तितकंच खरं आहे. पण होतो म्हणजे बऱ्याचदा असं होतं की तो काही जुन्या चित्रपटांचे रेफरन्स आणतो जे मी पाहिलेले नसतात. मग तो म्हणतो हे तू पाहिलेत नाहीयेस? म्हणतो ते पाहिले नाही, ह्याच्यावर बोल काय ते. मग परत तो म्हणतो की पण एकदा तू बघ. सो काही वेळेला असं होतं की मांडणीमध्ये आम्ही कधी कधी असं होतं की नाही याचा एंड असा नको करूया, याचा एंड असा करूया. पण त्याच्यानंतर आम्ही दोन्ही ठेवतो आणि मग दिग्दर्शकावर सोडतो की तुला पाहिजे ते कर. पण वाद खूप कमी झालेत.
खूपच कमी. म्हणजे असं फार क्वचित झालंय की एखाद्या गोष्टीवर आम्ही अडूनच बसलोय किंवा आता हं. मला करायचंच नाही, तूच करायचं ते कर, नाही तर नाही करूया, ह्याच्यावर आम्ही कधी गेलोच नाही, बरोबर. सुदैवाने. हं. आणि बघू भविष्यातही काही गोष्टी आहेत ज्या एकत्र आम्ही करू. नक्कीच. अ, लेखक म्हणून जितका वाचनाचा फायदा होतो, तितकंच मला वाटतं मी खास करून एकांकिकांपासून प्रवास हा सुरू झाल्याने विचारते, की आजूबाजूची मंडळी कोण आहेत? मित्रमंडळी याचा किती लेखक म्हणून करिअरवर परिणाम होतो असा? खूप होतो. म्हणजे आपण जेव्हा "सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो" हे बालक बालक मधलं गीत होतं. तसंच मी म्हणेन की संस्कार हे संगतीचे पण खूप असतात. हं. तुम्ही आजूबाजूला कोणामध्ये वावरता, तुमची बैठक काय आहे, यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत. सुदैवाने मी ज्या शाळेमध्ये शिकलोय, चोगले हायस्कूल बोरिवलीची, मी खूप लकी आहे की माझ्या आजूबाजूला ना खूप चांगली चांगली माणसं होती. शिक्षक तर चांगले होतेच. हं. पण माझ्याच शाळेतनं गणेश पंडित पास आउट आहे. माझ्या हं. शाळेतनं अवधूत गुप्ते आहे, प्रसाद बर्वे आहे, सचिन दरेकर आहे, प्रशांत लोके आहे, आनंदी जोशी आहे, हं. अ, 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 वासुदेव कामत प्रसिद्ध हो. चित्रकार. सो आम्ही सगळे श्रीकृष्णनगर, चोगलेनगर आजोबा तिथे हं. जवळपास राहणारी माणसं आहेत. गुरु ठाकूर हा माझ्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहतो. हं. सो गुरुला मी तेव्हापासून ओळखतो, तेव्हापासून तो नट होता. सो जनरली गप्पा मारताना, एकमेकांना भेटताना आपण म्हणतो ना, की प्रथितयश लेखक घरी पण माझ्या होता, विनोद हं. हडप. हं. पण ह्या विनोद हडप किंवा गुरु ठाकूर हे सगळी माणसं आपापल्या क्षेत्रात कितीही मोठी झाली तरी जमिनीवर कसं राहायचं आपल्या माणसांमध्ये हं. आणि बाहेर सुद्धा हे ना ह्यांना जवळून बघताना कळतं. हं. म्हणजे आज गुरु ठाकूर हे नाव खूप मोठं आहे. पण गुरु ठाकूर माझ्या आधी सारेगमप लिहायचा. हं. मी झीमध्ये गेलो होतो ते जॉब घ्यायला. निखिल साने म्हणाले, "तू करू नको. हं. त्याच्यापेक्षा तू लिही." म्हटलं, "मला कोण लिहायला देणार?" त्याने सांगितलं, की "तुला मी सारेगमप देतो." असं करून त्यांनी मला सारेगमप दिलं. तेव्हा मला कळलं गुरु लिहितोय माझ्या हं. आधी हं. आणि निलेश मयेकर बरोबर लिहायचा. जेव्हा मी आलो तिकडे तेव्हा गुरु म्हणाला, की "मी आता नाही लिहित आहे." कारण हं. तोपर्यंत नटरंग आला होता. हो. पण नटरंग आला आणि त्याला भरपूर बक्षिसं मिळाली म्हणून आता कर तू काय ते असं नाही. हं. तर त्याने मला मोठ्या भावासारख्या बऱ्याच गोष्टी समजावल्या होत्या, हं. की तू जेव्हा इथे काम करतोयस तेव्हा इथे काय-काय, कुठल्या-कुठल्या गोष्टींची गरज आहे. गुरु हा स्वतः उत्तम गीतकार आहे. त्यामुळे तुला गीतकार, गाणी, संगीत याच्याविषयी खूप माहिती आहे. खूप हं. अभ्यास आहे. तो मला अंबरेचा अभ्यास कर. हं. म्हणजे तू गीतकार होशील, नाही होशील हे पुढे आहे. पण तू जो कार्यक्रम लिहितोयस ना, ती गोष्ट खूप जबाबदारीची आहे. हं. त्याच्यामुळे तुला सगळे मराठीतले जुने जाणते गीतकार, त्यांच्या संहिता, त्यांच्या कलाकृती, त्यांची गाणी, त्याच्या मागच्या बॅक स्टोरीज हे तुला माहिती असलंच पाहिजे. हं. सो हे सगळं आम्ही जेव्हा आपापसात गप्पा मारायला भेटायचो, टाईमपास करायला, एकमेकांना हं. चिडवायला, तर तेव्हा सुद्धा आमच्यातल्या गप्पा ह्या सगळ्यांमधल्या खेचाखेचीच्या होत्याच. हं. पण त्याचबरोबर आपापले अनुभव समोरच्याला समृद्ध करण्यासाठी पण होते. की उद्या गणेशच्या नाटकाला जर काही वेगळा अनुभव आला, तर तो येऊन सांगायचा की हे असं-असं आहे. हं. प्रशांत लोके, सचिन दरेकर किंवा प्रसाद बर्वे. तर ह्या सगळ्यांचं सुद्धा इनफॅक्ट अवधूत. हं. अवधूत माझ्या बाबांच्या एकांकिकेत काम करायला नट म्हणून त्याने सुरुवात केली पहिल्यांदा. सो अवधूत अजूनही कुठे गेल्यानंतर म्हणतो, की माझी सुरुवात या माणसापासून झाली. हं. सो एकमेकांना हे जे ओळखून पकडणं आहे ना, बरोबर. एकमेकांच्या जवळ राहणं आणि हं. एकमेकांना कधीही मदतीला उभं राहणं आहे रात्री हं. अपरात्री, हे सगळं मला वाटतं त्या लेखनात येतं. ती बांधिलकी ते आपोआप लेखनात येते हं. आणि त्याचं कारण पुस्तकांइतकंच महत्वाचं जसं पुस्तक मित्र आहे आपण म्हणतो ना, हं. तसं माझ्या मते हे सगळे मित्र माझी पुस्तकं आहेत, वाह! जी मला वाह! क्या बात है! अ, आपण एकांकिकांपासून सुरुवात केली तर शेवटी परत तुमच्या एका एकांकिकेकडे येते आहे, की जी कदाचित म्हणजे ऑलरेडी वेगळ्या रूपात आम्ही पाहिलेली आहेच, पण खूप गाजलेली एकांकिका स्तरावरती पण गाजलेली कलाकृती तुमची म्हणजे मुक्तिधाम. तर थोडं मुक्तिधाम विषयी ऐकायला. मुक्तिधाम परत बालक पालक, येलो सारखा मुक्तिधाम हा दैवी अनुभव आहे. हं. अभिजित खाडे माझा खरं तर आम्ही एका वर्गातले किंवा आम्ही एका कॉलेजमधले पण नाही. नाही. मी गोखले कॉलेज, तो रुईया कॉलेज आणि आम्ही कधी का कसे भेटलो हे मलाच आठवत नाही. असा तो दिवसच मला आठवत नाही, की अभिजित मला असा भेटला आणि इथे काम सुरू झालं. हं. पण त्याने मला सेम एक एक प्लॉट दिला होता. हं. संकल्पना दिली होती, की "अरे, तुला माहिती आहे इकडे
बनारसमध्ये एक संस्था आहे जिथे ना अंतिम इच्छा पूर्ण करतात. हं. तर मी म्हटलं सॉलिड आहे रे, याच्यावर काय करूया काय? तर मी म्हटलं मी गोष्ट लिहितो असं सांगून मी घरी गेलो आणि मोक्ष नावाची एक गोष्ट लिहिली मी. हं. त्याला दुसऱ्या दिवशी वाचून दाखवली. मला इंटरेस्टिंग आहे. तो याच्यावर एकांकिका लिही. आपण रुईयत्न करू. आणि खूप मोठी माझी इच्छा होती खूप पूर्वीपासून, की रादर माझ्या बाबांची, की तू मोठ्या कॉलेजेसना जाऊन तिकडे काहीतरी कर. कारण छोट्या-छोट्या कॉलेजेसना तितकं नाव मिळत नाही. हं. म्हटलं मला कोण रुईयाला उभं करणार? आणि ते दिलं आणि ती INTला 2007 का 9 साली सर्वोत्कृष्ट एकांकिका झाली. तेव्हा सुद्धा होतं, की ती झाल्यानंतर अभिजित म्हणाला, "काय वाटतंय जिंकू का नाही जिंकणार?" हं. कारण त्याच्या आधी 3-4 वर्षापूर्वी गेली 3-4 वर्ष रुईया फायनलला पण नव्हती. नव्हतं. गमभनं त्याच्या आधी जिंकली होती. हो. सो मी म्हटलं जिंकेल की नाही माहित नाही. तेवढ्यात एका मुलाने आपल्या बापाला फोन केला आणि हं. सांगितलं, "तुम्ही बाबा जेवले नाहीयेत का? थांबा, थांबा मी येतो आणि आपण एकत्र जेवूया." मी म्हणलं, अभिजित मला म्हटलं, "अभिजित आज नाही जिंकलो ना, तरी आपण जिंकलोय. कारण हं. आपण 2 नात्यांना एकत्र आणलंय." सुदैवाने मुक्तिधाम जिंकली हं. आणि तिथून तो प्रवास सुरू झाला. कारण मुक्तिधाम त्याच्यानंतर अमेरिकेत पण झाली. हं. तिथे मला वाटतं मोहन आगाशे परीक्षक होते. हं. आणि अभिजित हडप माझा भाऊ आहे. त्याने तिकडे ती सादर केली. तिथे त्यांनी सेट लावला नव्हता, काही केलं नव्हतं. पण ती काही कलाकृतीच खूप दैवी असतात कधी-कधी, हं. की ती तिथे जिंकली आणि त्यांनी मला सांगितलं, की मी हेलावून गेलो काही प्रमाणात. म्हणून म्हटलं हा लेखक कोण आहे म्हणून मी तुझ्याशी बोलतोय. हं. बऱ्याच जणांनी ती एकांकिका परीक्षक म्हणून पाहिली. ते खूप रडले त्यावर. मोकळे झाले. अनफॉर्च्युनेट सवाई फायनलला एकांकिका आलीच नाही. हं. त्याची तेच परत सवाईच्या इतिहासात पहिल्यांदा पुनर्मतदान घेण्यात आलं, की ती एकांकिका फायनलला यायला पाहिजे का नाही याच्यासाठी पहिल्यांदा मतदान घेण्यात आलं. आणि एका एकांकिकेने फक्त म्हटलं होतं, की आम्हाला ती नकोय. हं. आणि बाकीच्या सगळ्यांनी कॉम्पिटिटर्सने म्हटलं ती हवी. पण त्यांनी सांगितलं हे एकमत नाही होत. हं. एकाने नाही म्हटलंय ना, आपण नको करूया असं करून आम्ही ती नाही केली फायनलला. आणि जिने नाही म्हटलं होतं, ती जिंकली. दॅट इज पोपटी चौकट. हं. मृण्मयी ही खूप चांगली मैत्रीण आहे. हं. अजूनही मी तिला म्हणतो, की तुझ्यामुळे तेव्हा मला यश मिळालं नाही वगैरे, वगैरे. पण जोक्स अपार्ट. पण मुक्तिधामने त्याच्यानंतर जे अ, एक लेखक म्हणून द्यायला पाहिजे ना, ते हं. दिलं. आज भद्रकालीतर्फे प्रसाद कांबळी मुक्तिधाम 2 अंकी नाटक, व्यावसायिक नाटक म्हणून घेऊन येतोय. वाह! त्याचं याच्या आधी डिक्लेअर झालं होतं, पण कधी आर्टिस्टच्या वेळा जुळत नव्हत्या. कधी अभिजित ऑलरेडी एक मोठी जबाबदारी तिकडे प्रोग्रामिंगमध्ये ई-पी म्हणून स्टार प्रवाहाला सांभाळतोय, त्यामुळे होत नव्हतं. पण आता फायनली ते येतंय आणि शशांक केतकर, त्याच्यानंतर वैभव मांगले, अश्विनी कासार असे काही प्रमुख नट त्यामध्ये आहेत हं. आणि त्याच्या सकट आता ते लवकरच रंगभूमीवर आपल्याला बघायला मिळेल मुक्तिधाम. आणि खूप दैवी अनुभव आहे हं. मुक्तिधाम. जो गुजरातीत पहिल्यांदा आयुष्यात मी डायरेक्ट केलं नाटक, जे वाह! मी आता गुजराती. तेच विचारणार होते. आणि तिथेही खूप दैवी अनुभव आला. तिकडच्याही कलाकारांनी, तिकडच्या प्रेक्षकांनी ते डोक्यावर घेतलं आणि आता फायनली ते मराठीत येतंय. तिथली स्टारकास्ट फार इंटरेस्टिंग होती ना? हो, हो. तिकडे मला वाटतं निलेश नावाचा एक नट होता. त्याच्यानंतर प्रफुल्ल नावाचं एक, सगळे तिकडची अशी मंडळी होती, की ज्यांनी ना विनोदी नाटकं खूप केली होती. हं. पण त्यांचं म्हणणं होतं, की आम्हाला हे नाटक करताना आम्ही आमच्या पास्टमध्ये जातो दरवेळेला. हं. काही जणांना आपला बाप आठवतो, काही जणांना आपली मुलं आठवतात. हं. पण त्यांचं म्हणणं आहे, की का माहीत नाही, पण आम्ही काशीच्या तीरावर आहोत, असं प्रत्येक वेळी वाटतं. आणि हे नाटक कुठल्यातरी एका वेगळ्या भावनांच्या जगात आम्हाला घेऊन जातं, नट म्हणून सुद्धा. वाह! सो बघूया आता मराठीत काय अनुभव येतो. कारण मराठी प्रेक्षक अत्यंत सजग झालाय आणि मराठी नाटकांना डोक्यावर घेतोय. तर काहीतरी परत एक नवीन चांगलं यश, अपयश हे सगळं रंगदेवतेवर आहे. हं. पण काहीतरी चांगलं घडवायला चान्स मिळतोय. अभिजित ते बसवतोय. हं. मजा येईल. नक्कीच. खूप मनापासून शुभेच्छा मुक्तिधामसाठीही आणि तुमच्या मनात असलेल्या सगळ्या इतर संकल्पांसाठी सुद्धा. येस.
आपण सुरुवात करताना जसं म्हटलं, की जितकी कथा किंवा कादंबरी आपल्या मनाचा ताबा घेते, तितकंच किंबहुना त्यापेक्षा काकणभर जास्त सिनेमा, मालिका, वेब सीरीज आपल्या मनाचा सध्या ताबा घेतायत. पण त्यामागचा जो लेखक आहे, तो आज कुठेतरी अंबर हडप सरांच्या निमित्ताने आपल्या समोर आला. हा भाग तुम्हाला कसा वाटला, हे आम्हाला जरूर सांगा आणि त्यांच्या विषयी तुमच्या मनात आणखीन काही प्रश्न असतील, तर तेही आम्हाला सांगा. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि त्याची उत्तरं तुम्हाला मिळतील याची सुद्धा व्यवस्था करू. आणखीन कुणाला तुम्हाला पुस्तकं आणि बरंच काहीमध्ये भेटायला आवडेल हेही जरूर सांगा आणि अर्थातच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.